पुढील काही तासांमध्ये महाराष्ट्रामध्ये चक्रीवादळ येण्याची शक्यता वर्तवली जाते। महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे। या चक्रीवादळामुळे मुसळधार पावसाची देखील शक्यता आहे। पुढील काही तासांमध्ये महाराष्ट्रात चक्रीवादळ येण्याचा अंदाज वर्तवला जातोय। पावसाबद्दल एक धक्का देणारी बातमी आता समोर आली आहे। महाराष्ट्रावर चक्रीवादळ पुन्हा एकदा थैमान घालण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। गेल्या 25 वर्षातील सगळ्यात मोठे चक्रीवादळ महाराष्ट्रावर पुढील 2 ते 3 तासांमध्ये धडकणार असल्याची मोठी शक्यता वर्तवण्यात आली आहे। आज रात्री 2 वाजता 25 वर्षातील सगळ्यात मोठे चक्रीवादळ या 10 जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान करणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर आली आहे। हे वादळ बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाले आणि त्यामुळेच आता प्रचंड मोठं राक्षसी वेगाने महाराष्ट्राच्या दिशेने या 10 जिल्ह्यांकडे राक्षसी वेगाने आता हे चक्रीवादळ धडकणार असल्याची मोठी बातमी या ठिकाणी आता समोर आली आहे। भारतीय हवामान खात्याने याबद्दल आता या 10 जिल्ह्यांना डबल तीव्रतेचा रेड अलर्ट या ठिकाणी देऊन टाकला आहे। गरज असेल तरच घरातून बाहेर पडा, अन्यथा चक्रीवादळाचा मोठा धोका आहे असं यामध्ये सांगण्यात आले। गेल्या 25 वर्षातील सर्वात मोठं चक्रीवादळ हे आहे। त्यामुळे आता प्रत्येक नागरिकांनी विशेषतः शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने सांगितलेत। सरकारने अर्जंट आदेश आता जाहीर केला आहे। या चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांना सर्वाधिक बसणार असल्याचं सांगितलंय। राज्य शासनाने आता ऑगस्ट महिन्यामध्ये 3 तारखा सुद्धा जाहीर केलेत। या 3 तारखांना राज्यभरात सर्वाधिक या 10 जिल्ह्यांमध्ये नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। आज रात्री 2 वाजता हे चक्रीवादळ या 10 जिल्ह्यांमध्ये घुसण्याची शक्यता या ठिकाणी आता वर्तवण्यात आली आहे। आता सर्वच नागरिकांनी आता या ठिकाणी विशेषतः शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या तसेच आता सुरक्षेच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन या ठिकाणी आता करण्यात आलंय। राज्यात ठिकठिकाणी आपत्कालीन परिस्थितीची सूचना या ठिकाणी देण्यात आल्या। सरकारकडून आपत्कालीन परिस्थितीत करणाऱ्या उपाययोजना देखील या ठिकाणी सुरू करण्यात आल्या आहेत। या वादळाच्या पार्श्वभूमीवर अनेक उपाययोजना जाहीर केल्या आहेत। त्यामुळे तुम्हाला या संकटाचा त्या ठिकाणी सामना करावाच लागेल। यासाठी कोणत्या त्या 3 तारखा आहेत ज्या तारखांना ऑगस्ट महिन्यामध्ये त्या ठिकाणी सावध राहण्याच्या सूचना दिलेत। तसेच आज रात्री कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे, कारण या चक्रीवादळाचा पहिला टप्पा आज रात्री 2 वाजल्यापासून आता तुम्हाला त्या ठिकाणी दाखवायला सुरुवात होतोय। त्यामुळे संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी आता आम्ही देणार आहे। हे चक्रीवादळ नेमकं कशा प्रकारे असणार आहे, कोणत्या 10 जिल्ह्यावर याचा सर्वाधिक परिणाम होईल आणि तुम्ही स्वतःचा बचाव कशा प्रकारे करायचा आहे, राज्य सरकारने काय सूचना नागरिकांसाठी दिल्या आहेत। विशेषतः जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी काही त्या ठिकाणी सूचना देखील सरकारने पाळायला तुम्हाला सांगितल्या आहेत। त्यामुळे कोणकोणत्या सूचना पाळायच्या आहेत, नेमकं तुमच्या जिल्ह्यामध्ये किती वाजता हे चक्रीवादळ दाखल होण्याची शक्यता आहे। आज रात्री 2 वाजता हे चक्रीवादळ 10 जिल्ह्यामध्ये दाखल होण्याची शक्यता या ठिकाणी आता वर्तवण्यात आल्या। आता बघा, या ठिकाणी हे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तसेच समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमानवाढीमुळे कमी दाबाचा एक पट्टा निर्माण झालाय जो प्रचंड वेग धारण केलाय। त्यातूनच हे महाभयंकर 25 वर्षातील सगळ्यात मोठे चक्रीवादळ या ठिकाणी निर्माण झाले। हवामान खात्याच्या अंदाजानुसार या वादळाची तीव्रता पुढील 2 ते 3 तासानंतर ताशी 120 ते 150 किलोमीटर होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। तसेच सर्वाधिक धोका पुढे सांगणार आहे त्या ऑगस्ट महिन्यातील 3 तारखांना जास्त असण्याची शक्यता आहे। तसेच या ठिकाणी सांगण्यात आले आज रात्री 2 वाजता मध्यरात्री त्या ठिकाणी थैमान घालण्याची शक्यता आहे चक्रीवादळ त्या ठिकाणी वर्तवण्यात आले। आता सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यांनी आता घराबाहेर अजिबात पडू नका असं आवाहन त्या ठिकाणी करण्यात आले। आज रात्री 2 वाजता हे चक्रीवादळ नेमकं कोणकोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये घुसण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या हे तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये समजणार आहे। ज्या 3 तारखांना सर्वाधिक धोका आहे असं सांगितलंय, चक्रीवादळाचा त्या ठिकाणी वेग जवळपास प्रति ताशी 100 ते 150 किलोमीटरच्या आसपास या ठिकाणी असणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आले। यामध्ये मोठे वारे वाहू लागतील, शेतीचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। नदी नाली या ठिकाणी पूर प्रचंड त्या ठिकाणी येण्याची शक्यता आहे। ज्यांची घरं पत्र्याची आहेत, कच्ची घरं आहेत, त्यांची पत्रे उडण्याची शक्यता आहे। घराचं छप्पर उडून जातील, विजेचे खांब मोडू लागतात, त्या ठिकाणी झाडे रस्त्यावर उन्मळून पडण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या।
या चक्रीवादळामध्ये मोठा पाऊस असल्याने ढगफुटी सदृश्य पाऊस सुद्धा आहे, त्यामुळे आता नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे। नदीकाठचे जे लोक असतात त्यांना मोठा धोका असल्याचं सांगितलंय। समुद्राची परिस्थिती सध्याला खवळलेली पाहायला मिळाले। चक्रीवादळामुळे समुद्रामध्ये मोठमोठ्या त्या ठिकाणी लाटा सुद्धा निर्माण व्हायला सुरुवात झाल्या। मासेमारी करणाऱ्या लोकांना यामुळे धोका होण्याची शक्यता आहे। प्रशासनाने सर्व मासेमारींना तसेच विशेषतः शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आता सावध राहण्याचा त्या ठिकाणी आदेश दिले आहेत। वीज पडण्याचा मोठा धोका यामध्ये असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। चक्रीवादळात विजेचा कडकडाट मोठ्या प्रमाणात आहे। यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस असल्यामुळे आता माणसांना तसेच जनावरांना तसेच यामध्ये विशेष शेतकऱ्यांना मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। मागील काही वर्षात चक्रीवादळाचा इतिहास जर आपण पाहायला गेलं तर या संकटाचं गांभीर्य तुमच्या आता लक्षात येईल। 25 वर्षातील सगळ्यात मोठं वादळ या ठिकाणी येते, जे आज रात्री 2 वाजल्यापासून याची सुरुवात होत्या। आज रात्री ठीक 2 वाजता हे चक्रीवादळ या 10 जिल्ह्यामध्ये थैमान घालणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी समोर येत आहे। तसेच या ऑगस्ट महिन्यामध्ये आता 3 तारखा या ठिकाणी जाहीर केलेत। या 3 तारखांना या 10 जिल्ह्यामध्ये मोठं नुकसान होण्याची या ठिकाणी शक्यता वर्तवण्यात आल्या। आता बघा या ठिकाणी कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये चक्रीवादळ येणार आहे हे तुम्हाला लगेच सांगणार आहे, परंतु त्याआधी 2021 मध्ये त्या ठिकाणी एक वादळ आलं, तसेच 2019 मध्ये एक असंच वादळ आलं। त्या वादळामुळे ओडिसामध्ये प्रचंड मोठं नुकसान झालं। हजारो झाडे उन्मळून पडली, घरे उद्ध्वस्त झाली, शेतीचंही मोठं नुकसान झालं। त्यानंतर पुढचं चक्रीवादळ आलं ते म्हणजे 2021 मध्ये हे वादळ आलेलं होतं। ते पश्चिम बंगाल आणि बांगलादेशमध्ये त्यांनी हाहाकार माजवला होता। या वादळामध्ये जवळपास 13 लाख घरं उद्ध्वस्त झाली, पिकांचं मोठं नुकसान झालं। पुढचं वादळ आलं त्यानंतर बघा 2022 मध्ये ओडिसा आणि बंगालच्या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नाशदोष विनाश केला होता। या सर्व उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल की चक्रीवादळाचं संकट किती भयंकर असू शकतं। पण या वेळेचं चक्रीवादळ हे गेल्या 25 वर्षातील सगळ्यात मोठं चक्रीवादळ या ठिकाणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। यापूर्वी तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस आणि वादळाने नुकसान केलं होतं। 2019चा जर विचार केला तर यामध्ये कोकणात आपल्या वादळ आलं, ज्यामध्ये रायगड आणि रत्नागिरी या 2 जिल्ह्यात शेतीचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं होतं। शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसलेला होता। आता याच पार्श्वभूमीवर आता लगेचच एक नवीन वादळ या ठिकाणी निर्माण होत आहे। याला हलक्यात अजिबात घेऊ नका। प्रशासनाने याची तयारी जोरदार केली आहे, पण नागरिकांनी सावध राहण्याचं आवाहन या ठिकाणी आता केलेलं आहे। आता बघा प्रशासनाने काही महत्त्वाच्या सूचना तुम्हाला पाळायला सांगितलेत। बघा प्रशासन काय म्हणतंय। पहिली सूचना या ठिकाणी सांगितल्या ती म्हणजे विजांपासून सावध राहा। कुठेही वीज जरा जरी चमकली तर त्याच्या आसपास अजिबात त्या ठिकाणी फिरकू नका। घरातून त्या ठिकाणी बाहेर न पडण्याचं आवाहन केलंय। तसेच तुम्ही शेतात जर जायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तात्पुरतं जा, पण त्या ठिकाणी आता तुम्ही जास्त वेळ थांबू नका असं सांगितलंय। काही खरेदी करायला जायचं असेल तर अजिबात जास्त घरातून बाहेर पडू नका। मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूचा वापर त्या ठिकाणी तुम्हाला टाळायला सांगितलंय, कारण वीज चमकत असताना मोबाईलवर फोनवर बोलणं हे एकदम त्या ठिकाणी धोक्याचं असू शकतं। त्या ठिकाणी विजेचं वातावरण जर निर्माण झालं तर विजा जोरजोरात आता कडकण्याची त्या ठिकाणी शक्यता वर्तवण्यात आल्या। तर मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक वापर जे आहे तर ते टाळून तुम्ही टाकायचं आहे। सुरक्षित ठिकाणी राहायचं आहे। वादळी वाऱ्यामुळे त्या ठिकाणी रस्त्यावर झाडे पडण्याची शक्यता आहे। तसेच जी कुमकुवत जी घरे झालीत ती कोसळण्याची शक्यता आहे। आता अनावश्यक तुम्ही प्रवास टाळायचा आहे। तुम्ही जर किनारी भागात जर राहत असाल तर घरातील महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवा। जर तुमच्या घरामध्ये तुम्ही गॅस वापरत असाल तर गॅस सिलेंडरचे कनेक्शन असतील, विजेची उपकरणं असतील, मोबाईल चार्ज त्या ठिकाणी, हे सर्व त्या ठिकाणी तुम्हाला काळजी घेण्याचं आवाहन केलंय। तुम्हाला सगळे अपडेट्स मिळत राहतील। पहा चक्रीवादळाची अद्ययावत माहिती या ठिकाणी आल्या ती म्हणजे हवामान खात्याच्या आता वेबसाईटवर तुम्ही नजर ठेवायचं आहे। मौसमी दामीन किंवा एनओसीच्या ॲपच्या माध्यमातून या वादळाची दिशा कशी असेल त्या ठिकाणी आता लगेच तुम्हाला माहिती मिळते। आता त्या ठिकाणी अफवावर विश्वास ठेवू नका सांगितलंय। आज रात्री 2 वाजता कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे आता लगेच तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे।
आता बघा या ठिकाणी या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका जो आहे तर तो कोणत्या 10 जिल्ह्यांना बसणार आहे त्या 10 जिल्ह्यांची नावे या ठिकाणी सांगितलीत। तसेच कोणत्या कोणत्या जिल्ह्यांना या ठिकाणी आज रात्री 2 वाजता चक्रीवादळ घुसण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। यामध्ये शेतकऱ्यांसाठी कोणत्या कोणत्या सूचना या ठिकाणी सांगितलेत। बघा तुमच्या शेतातील पिकं कशी वाचवायची, तुम्ही कसं सुरक्षित राहायचं आहे, कसं तुमच्या जनावरांना त्या ठिकाणी सुरक्षित आता ठिकाणी हलवायला या ठिकाणी सांगितलंय। शेतकऱ्यांसाठी विशेष सूचना दिल्या। पहा हा जो निसर्ग आहे तर तो कोणालाच ओळखत नाही। शेतकरी मित्रांनो तुमची परिस्थिती किती चांगली असू द्या, तुमच्याकडे किती पैसे असू द्या, पर तो निसर्गापुढे तुमचं काही चालत नाही। आपलं त्या ठिकाणी निसर्गापुढे काही सुद्धा चालत नाही हे तुम्ही लक्षात ठेवा। त्यामुळे आपण सहज त्या ठिकाणी पुढे सावध राहणं गरजेचं आहे। आपण जर तयार असलो तर नक्कीच त्या ठिकाणी संकटातून स्वतःला वाचवू शकतो, कुटुंबाला वाचवू शकतो। योग्य वेळी योग्य कृती केल्यास आपण ती आणि त्या ठिकाणी वित्तहानी त्या ठिकाणी आता सतर्क राहू शकतो। आता बघा बऱ्याच वेळा नागरिक काय करतात की त्या ठिकाणी वादळ आलं, दरवर्षी येत असतं वादळ, तर या वेळेचं वादळ मोठं आहे त्यामुळे सर्वांनी सुरक्षित ठिकाणी आता राहायचं त्या ठिकाणी सांगितलं आहे। महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे। आता बघा तुम्हाला जिल्हे सांगताय ज्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक धोका होण्याची शक्यता आहे। आता बघा मुंबई शहर, मुंबई उपनगर, मुंबई शहर जिल्हा, तर या जिल्ह्यांना नागरिकांनी सतर्क राहायचं सांगितलंय। पुढचा जिल्हा सांगितलाय यामध्ये ठाणे, बघा ठाणे या जिल्ह्यामध्ये, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आता 2019ला वादळ आलं तर त्यामध्ये आता बऱ्याच प्रमाणात शेती पिकांचं नुकसान देखील झालं होतं। मग आज कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये आता या ठिकाणी नुकसान होण्याची शक्यता आहे, तुम्हाला याची काळजी कशी घ्यायची आहे। आता बघा या ठिकाणी सांगितलंय स्पष्टपणे की भयंकर लाटा उसळून वादळी वाऱ्यासह जोरदार अतिप्रचंड पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्या। यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा आहे, यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस येऊ शकतो, वादळी वारा येऊ शकतो। पालघर जिल्हा आहे, सातारा जिल्हा आहे, त्या ठिकाणी सांगलीला थोडाफार त्या ठिकाणी वादळी वाऱ्याचा फटका बसण्याची शक्यता आहे। त्यानंतर कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच या ठिकाणी आता ठाणे या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी 100 ते 120 किलोमीटर प्रति तास वेगाचे या ठिकाणी वारे वाहण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता या तुम्हाला वाचण्यासाठी सगळ्यांनी घरीच राहा, सुरक्षित राहा अशा प्रकारचं आव्हान या ठिकाणी करण्यात आलंय। त्यामुळे सर्वांनी या वादळी वाऱ्यापासून वाचवायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी सर्वांनी काळजी घेण्याचं आव्हान केलं आहे। तुमच्या कुटुंबासोबत तुम्ही सुरक्षित स्थळी तुम्ही त्या ठिकाणी जायला सांगितलंय। यामध्ये आता बघा हा जो अंदाज आहे तर तो देत असताना हा एक अंदाज असतो हे तुम्ही लक्षात ठेवा। त्यामुळे तुम्हाला अजून पण या आता चक्रीवादळाचा किंवा हवामान खात्याच्या अभ्यासावर तुम्हाला जर महत्त्वाची अपडेट पाहिजे असेल तर तुम्ही त्या ठिकाणी विविध नियोजन असतं तर त्यांच्या आयोजनानुसार तुम्ही परत एकदा अंदाज घेऊ शकता, मग तुमची महत्त्वाची कामे करा। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।